हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे सुषमा. वेलकम टू माय चॅनल. मी आज एक पिक्चर ड्रॉ करत आहे. हे जे स्विचबोर्ड जे असते याच्यावर जे ट्रेंडमध्ये सध्या चालू आहे पिक्चर्स बनवणं, स्टिकर्स राहतात. ते ॲक्च्युली मी स्टिकर्स न लावता काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची म्हणून मी काहीतरी करून बघत आहे. तर हे मी आधी सर्व ड्रॉ करून घेतलेलं आहे. पेन्सिलने पूर्ण या प्रकारे असं ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि हा जो एरिया आहे आमचा, हा माझ्या घरामधला हा डायनिंगचा छोटासा एरिया आहे. इथे क्रॉकरी युनिट ठेवलेलं आहे. क्रॉकरीच्या समोर जे किचनची जी वॉल आहे बॅक साईड, तिथे या स्विचबोर्डच्या वर मी ही पेंटिंग ड्रॉ करत आहे. तर याला आधी मी पेन्सिलने स्केच करून घेतलेलं आहे. आणि आता मी याच्यामध्ये कलर फिल करणार आहे. आणि मग आफ्टर अँड बिफोर कशी वाटत आहे ही माझी पेंटिंग, हे मला नंतर सांगा. या पेंटिंगमध्ये फेविक्रिल ॲक्रेलिक कलर्सचा यूज करत आहे. आणि उघडत पण नाही आहे. यामध्ये याची प्राईस आहे 100 रुपीज. यामध्ये 6 कलर्स दिलेले आहेत आणि 6मध्ये ब्लॅक आणि ग्रीन, व्हाईट, डार्क ब्लू, रेड आणि येल्लो असे 6 कलर्स दिलेले आहेत. तर या ॲक्रेलिक कलरने मी याच्यामध्ये जे पेंटिंग काढलेली आहे ते फिल करणार आहे. आणि त्याच प्रकारे मी हे 2 ब्रश आहेत, या 2 ब्रशचा यूज करणार आहे. आणि नंतर याला जी आउटलाईन जी द्यायची आहे, बारीक बारीक जी लाईनिंग राहते, त्याच्यासाठी या ब्रशला मला कम्फर्टेबल नव्हतं वाटत ह्या छोट्यावाल्या ब्रशने. तर मी याच्यासाठी माझ्याकडे आयलायनर होतं. तर आयलायनरचा जो ब्रश आहे, याचा जो ब्रश हे जे आहे ते एकदम थिन आहे. तर मी याचा यूज करून याला आउटलाईन जी राहते याची ती देणार आहे. मला हा जो ब्रश आहे याने मला म्हणजे अनकम्फर्टेबल फील होत आहे, म्हणून मग मी याचा यूज करत आहे. नंतर आता पुढील व्हिडिओ नंतर बघू. अशा प्रकारे माझी पेंटिंग चालू आहे. काय ढिलं झालं? हा सुद्धा मला मधामध्ये पेंटिंग करता करता डिस्टर्ब करत असतो. काय निघालं बेटा? अच्छा, याचं हे लूज झालेलं आहे स्केटिंगचं. हा आहे माझा मुलगा. हॅलो कर बेटा. हॅलो. याचं नाव हनी आहे. आणि हा सुद्धा मला मधामध्ये डिस्टर्ब करत असतो. आणि बघा गाईस, याला मधातले टीथच नाही आहेत. दिखाओ आपके टीथ तो दिखाओ. और चलो जाओ, अभी आप स्केटिंग करो. ओके, गो गो फास्ट. नहीं यही पे करना है आपको, घर पे अंदर ही करना है. जाओ. अशा प्रकारे हा सुद्धा मला डिस्टर्ब करत असतो. नंतर मी येऊ गाईस. हा आपला फायनल चालू आहे. मग आता हे फिल केलं की याला फायनल टचअप देऊन देऊ आपण. आणि मग नंतर पिक्चर कम्प्लीट होईल. पेंटिंग ऑलमोस्ट सर्व झालेली आहे. आणि हा बघा फायनल लुक कसा वाटत आहे. प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.